गेल्या 2-3 वर्षांपासून धुमाकूळ घालणारा कोरोना, सध्या असलेला ओमायक्रॉन याशिवाय भारताच्या मंदावलेल्या जी-डी-पीच्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला त्यांचं चौथं बजेट सादर करणार आहेत. या बजेट सेशनची सुरुवात होणार आहे 31 जानेवारी 2022 पासून राष्ट्रपती महोदयांच्या भाषणाने. या बजेटकडून सामान्य लोकांच्या तसेच लघु, मध्यम, मोठे या सर्व प्रकारच्या उद्योजकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. आज आपण चर्चा करणार आहोत या बजेटची, या बजेटकडून असलेल्या सामान्य लोकांच्या अपेक्षांची, याशिवाय कुठे तुम्हाला आम्हाला दिलासा मिळू शकेल याची सुद्धा. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मुळात सामान्य माणूस आणि बजेट याचा दुरान्वयही कुठं संबंध येत नाही. कित्येक जण हे बजेट सेशन जे टीव्हीवरती दाखवलं जातं हे बघत सुद्धा नाहीत. परंतु खरं सांगायला गेलं तर बजेटची सुरुवात होते ती आपल्या घरापासून. घरामध्ये आपण एखादी वस्तू मागायचा प्रयत्न केला आपल्या वडिलांकडून, तर वडिलांच्या तोंडून आपसुकच निघून जातं की ह्या महिन्यात नाही, पुढच्या महिन्यात घेऊयात, ह्या महिन्यामध्ये बजेट नाही. याचा अर्थ काय? घरातलं बजेट सुरू होतं ते कसं? तर उत्पन्न किती आहे आपलं याच्यावरून खर्च किती करायचा हे ठरतं. म्हणजे बजेटचं बाळकडू हे घरातूनच भेटतं. परंतु सरकारचं काम नेमकं ह्याच्या विरोधामध्ये असतं. सरकार सर्वप्रथम खर्च कसा करायचं ठरवतं आणि त्याच्यानंतर उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग शोधत असतं. आता हे बजेट जे आहे हे तुमच्या आमच्या आयुष्यावर आणि पर्यायाने आपल्या खिशावर सुद्धा मोठा परिणाम करत असतं. तरी देखील कोणी गांभीर्यानं घेत नाही ही वस्तुस्थिती आहे. शाळेमध्ये अर्थशास्त्र हा विषय 10 मार्काला होता, कदाचित त्याचा हा परिणाम असेल. आणि आपल्याला शाळेमध्ये नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र यांसारखे जे खरं तर पुढे समाजामध्ये जगत असताना किंवा आयुष्य चांगल्या रीतीने जगण्यासाठी महत्त्वाचे असे जे विषय होते ते 10 मार्काला होते, त्याच्यामुळं झालेल्या ह्या गोष्टी असतील. तर हे आपण बाजूला ठेवूयात. तर यावेळेसचं जे बजेट आहे त्याच्याविषयीची चर्चा करूयात. यावेळेस बजेट असणार आहे 2 पार्ट्समध्ये. पहिला पार्ट जो असेल त्या पहिल्या पार्टचं सेशन हे सुरू होणार कधी ते मी तुम्हाला सांगितलंच 31 जानेवारीला आणि ते सुरू राहील 11 फेब्रुवारी 2022 पर्यंत. नंतर 1 महिन्याची सुट्टी आणि 14 मार्चला सेकंड पार्ट सुरू होईल, जो की जवळपास 8 एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे. आता या बिझनेसवाल्यांना काय अपेक्षा आहेत बजेटकडून हा आपला विषय नाहीये. तर जे सामान्य माणसं आहेत, सामान्य नागरिक जे आहेत त्यांना काय अपेक्षा असतील याच्याविषयीची आज आपण चर्चा करणार आहोत. सामान्य माणसाच्या सरकारकडून कायमच मोठ्या अपेक्षा राहिलेल्या आहेत. सरकारकडून 2022 मध्ये हे जे बजेट येणार आहे, या बजेटमधून वेगवेगळ्या मार्गांनी रिलीफ भेटू शकतो. जसं की ज्यांच्याजवळ हेल्थ इन्शुरन्स नाही, त्यांना कोविड ट्रीटमेंटचा खर्च डिडक्ट करता येऊ शकेल. कारण की कोरोना काळामध्ये खूप साऱ्या जणांचा घरचा कुणीतरी व्यक्ती आजारी असल्यामुळे, कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे. आता या सामान्य लोकांची अपेक्षा काय आहे? म्हणजे तुमची आमची अपेक्षा ही आहे की हा जो आपला खर्च झालेला आहे, इथे आपल्याला टॅक्स रिलीफ भेटायला पाहिजे कोविड-19 ट्रीटमेंटवरती. जो खर्च ज्याने त्यांनी स्वतःच्या खिशातून केलेला आहे, मुद्दलातून केलेला आहे किंवा जी काही त्यांची सेव्हिंग होती त्याच्यामधून केलेला खर्च. आता हा खर्च खूप जणांना अनुभव असेल या संदर्भातला, नक्कीच थोडा-थोडका नाहीये. लाखोंमध्ये खर्च झालेला आहे आणि हा खर्च झालेला आहे प्लस टॅक्स बर्डन जर का झालं, तर ते काय होणार आहे? दुहेरी मार लागणार आहे. त्याच्यामुळे या खर्चावरती टॅक्स डिडक्शन भेटावं अशी सामान्य लोकांची सर्वांचीच अपेक्षा आहे. एक मुद्दा असा सुद्धा आहे ज्यावर सरकार ऑलरेडी सकारात्मक विचार करते. तो म्हणजे पगारदार जे करदाते आहेत त्यांना अनुकूल असा टॅक्स स्लॅब करण्याविषयी किंवा तसा टॅक्स स्लॅब ठेवण्याविषयी. होम लोन जे आहे त्याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट भेटतो हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहितीच आहे. परंतु जर का जो बेसिक इन्कम टॅक्सचा कॅप आहे तो जर का 2.5 लाखांवरून 5 लाख रुपये जर का केला, तर त्याच्यामुळे करदात्यांचा फायदा होईल आणि कदाचित रिअल इस्टेटमध्ये पुन्हा नव्याने चैतन्य फुंकता येऊ शकतं. कसं? सोपं. 2.5 लाखाचा स्लॅबाचा जर स्लॅब आहे तो जर का 5 लाखाचा केला, तर होणार काय? हाताशी 2 पैसे जास्त राहतील आणि मग मार्केटमधली पैसा जो आहे, लिक्विडिटी त्या पैशाची ती वाढेल, जे की गरजेचं आहे इकॉनॉमीला बळ देण्यासाठी. आता टॅक्स स्लॅब ॲडजस्ट केल्यामुळं पगारदार लोकांच्या हाताशी अधिक पैसा राहील हे काही पुन्हा नव्याने सांगणं नको. थोडक्यात हवं काय सामान्य लोकांना? रिडक्शन इन टॅक्स रेट्स आणि सरचार्जेस, इन्क्रीज इन डिडक्शन अवेलेबल अंडर सेक्शन 80C,
इन्क्रीज इन हाऊसिंग लोन रिपेमेंट एक्झेम्पशन, रिलीफ ऑन डिव्हिडंड टॅक्सेशन आणि रिमूव्हल ऑफ जीएसटी ऑन सर्व्हिसेस अवेल्ड बाय कॉमन मॅन. म्हणजे जीएसटी जो आपल्याकडून सरसकट सगळ्यांकडून वसूल केला जातो, तर कोरोना काळापुरतं का होईना या ठिकाणी थोडाफार रिलीफ भेटेल का याची देखील सर्वांना अपेक्षा आहे. कोरोना तसंच आपल्या आजूबाजूला जी महागाई वाढताना आपल्याला दिसतीये, हे सर्व लक्षात घेता सेक्शन 80 चं लिमिट जे आहे हे वाढलच असा एक अंदाज आहे. याशिवाय सध्या टोटल इन्कमच्या 1.5 लाख जे डिडक्ट करता येईल ते कदाचित येणाऱ्या काळामध्ये 2.5 लाख प्रतिवर्ष डिडक्ट करता येऊ शकेल, ही सर्वांची अपेक्षा. आता येऊयात दुसऱ्या मुद्द्याकडे, तो आहे हेल्थ इन्शुरन्स विषयीचा. हेल्थ इन्शुरन्ससाठी देखील टॅक्स एक्झेम्पशन वाढायला हवं ॲज पर 80D. 80D अंडर तिथं तुम्हाला टॅक्स एक्झेम्पशन भेटतं. सध्या टॅक्स एक्झेम्पशनमुळं हेल्थ इन्शुरन्समध्ये जास्त काही फायदा होत नाहीये. जर का 80Dचं लिमिट वाढवलं तर काय होईल? कदाचित लोक जास्तीत जास्त हेल्थ इन्शुरन्स घेतील आणि योग्य रकमेचा इन्शुरन्स घेतील, अशी सरकारची एक धारणा आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी हे लिमिट वाढवलं जाऊ शकतं. आणि इथं होईल काय, जर का जास्तीत जास्त लोक इन्शुरन्स घेतील तर सरकारला देखील त्याचा दुहेरी फायदा आहे. इन्शुरन्स सेक्टरमध्ये सरकार जे नव्याने सुधारणा करू इच्छितंय त्याला जर का बघितलं तर. आता येऊयात मुलांच्या शिक्षणाकडे. सुकन्या समृद्धी योजना जर का सोडली तर लहान मुलांच्या शिक्षणावर होणाऱ्या खर्चाला टॅक्समधून काही सूट मिळत नाही. परंतु असे खूप सारे पालक आहेत जे त्यांच्या मुला-मुलींसाठी हायर एज्युकेशनसाठी आधीपासूनच तरतूद करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यासाठी आधीपासूनच पैसे बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच्यासाठी कोणत्याही पद्धतीचं टॅक्समध्ये त्यांना सूट मिळत नाही, जे की भेटणं अपेक्षित आहे सर्वांना या बजेटमधून. अजून येऊयात पुढच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे वर्क फ्रॉम होम करणारे. वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यापासून जे वर्क फ्रॉम होम करणारे त्यांचा खर्च वाढलाय. म्हणजे कसं, लाईट आता घरामध्ये कंटिन्यू वापरणं आहे, लॅपटॉप कंटिन्यू वापरणं आहे. त्यांनी त्यांचा लॅपटॉप ठेवण्यासाठी किंवा कॉम्प्युटर ठेवण्यासाठी टेबल घेतला असेल, वायफायवरचा खर्च वाढलेला आहे. म्हणजे हे इतर त्यांचे खर्च वाढलेलेच आहेत. म्हणजे झालं काय, वर्षाच्या शेवटी हाताशी राहणारा जो पैसा होता तो काही प्रमाणात कमी झालेला आहे. आणि जे वर्क फ्रॉम होम करणारे आहेत, त्यांना या ठिकाणी थोडा बहुत का होईना दिलासा मिळणं अपेक्षित आहे. आता बघा, जर का स्टँडर्ड डिडक्शन ह्याच्यातलं बघितलं, म्हणजे उदाहरणार्थ एक ₹50,000 पर्यंतचं ग्रॉस इन्कम जे आहे त्याच्यामधून ₹50,000 पर्यंतचं डिडक्शन वर्क फ्रॉम होम वाल्यांना भेटावं, अशी एक साधी सोपी अपेक्षा आहे. अजून लॉंग टर्म कॅपिटल गेन्स आणि जे इक्विटी शेअर्सवरती आपण किंवा इक्विटी म्युच्युअल फंड्सवरती कमवतो त्याच्या संदर्भात लॉंग टर्म कॅपिटल गेन्स जे आपण लिस्टेड इक्विटी शेअर्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंड्स याच्यावरती करतो, तर तिथं 1 लाखापर्यंत टॅक्समधून सूट मिळते. आणि 1 लाखाच्या वर जर का गेलं तर त्याच्यावरती 10% टॅक्स लागतो विदाउट बेनिफिट ऑफ इंडेक्सेशन. आता अपेक्षा ही आहे की हे लिमिट 1 लाखाचं 2 लाखांवरती न्यावं. आणि जर का हे असं करणं शक्य नसेल तर जे 10% लावले जात आहे तर 10% ऐवजी 5% पर्यंतचा टॅक्स लावण्यात यावा. अजून एक मुद्दा, तो म्हणजे पर्यावरणपूरक उत्पादन जे आहेत त्या संदर्भात. पर्यावरणपूरक उत्पादनांना सूट मिळावी अशी ही अपेक्षा व्यक्त केली जाते. येणाऱ्या काळामध्ये सोलार हीटर्स घ्या, सोलार लॅम्प्स घ्या, विंड एनर्जीवरती चालणारी उपकरणं घ्या, या सर्वांवरती सूट मिळावी ही अपेक्षा आहे. जसं सध्या 80 EEB अंडर इलेक्ट्रिक व्हेकलसाठी 1.5 लाखापर्यंतच्या व्याजावर सूट मिळते, तशीच सूट सोलार उत्पादनांवरती देखील 1 लाखापर्यंतच्या व्याजावर मिळावी अशी अपेक्षा आहे. आणि सर्वात शेवटाकडे येताना तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा विषय, तो म्हणजे क्रिप्टोकरन्सी विषयीचा. या क्रिप्टोकरन्सी विषयीचं क्लॅरिटी यायला हवी. क्लॅरिटी कशाबद्दल? इन टर्म्स ऑफ हाऊ क्रिप्टो विल बी रेग्युलेटेड. तुम्ही ह्याला रेग्युलेट कसं करणार आहे ह्याच्याविषयीची काही ना काहीतरी क्लॅरिटी यायला हवी. नाहीतर परत अजून पुढचं सेशन येईपर्यंत वाट बघावी लागेल. धाकधूक धाकधूक मनामध्ये होत राहणार आहे. आता जर का ह्या अपेक्षा सामान्य लोकांच्या बघितल्या तर आपल्याला हे लक्षात येऊ शकेल, सर्वजण टॅक्समध्ये जे सूट आहे ती वाढवून मागतायत, जेणेकरून प्रत्येकाच्या हातामध्ये 2 पैसे एक्स्ट्रा राहतील. मग हे 2 पैसे एक्स्ट्रा जर का राहायला लागले तर 1 पैसा आपण काय करू, सेव्हिंग करू आणि 1 पैसा खर्च करण्याकडे आपला ओढा असणार आहे. मुळामध्ये कोरोना काळामध्ये झालं काय, जे की अजूनही दिसतंय मार्केटमध्ये, की लोकांची अजूनही जगण्याकडेच ओढ जास्त आहे. म्हणजे ह्या वर्षी जगूयात आणि पुढच्या वर्षी खर्च करूयात. आणि गेल्या वर्षभरामध्ये जे जे काही मुहूर्त होते,
कोरोना पूर्वीच्या काळातले मुहूर्त आणि कोरोना काळातले मुहूर्त बघा, ह्या दरम्यान मोठ्या प्रमाणात जी खरेदी होते ती त्या प्रमाणात झालेली दिसत नाहीये. अजून लोक जे लक्झरी आयटम्स वरती पैसे खर्च करत होते, म्हणजे चला आज काय शनिवार आहे, चला आज पिझ्झा खाऊयात वगैरे, ह्या अशा गोष्टी अजून म्हणाव्या त्या गतीने होत नाहीयेत. मग सरकारचा ह्या सर्व गोष्टींमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न नक्की असणार आहे, जेणेकरून 2 पैसे सामान्य नागरिकांच्या हातामध्ये राहतील आणि ते जास्तीत जास्त पैसे खर्च करतील, जेणेकरून परत एकदा आपलं आर्थिक चक्र जे आहे, हे जोरदारपणे फिरायला लागेल. तर तुम्हाला आपली आजची माहिती कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून इथं जर का तुमची अपेक्षा काही असेल किंवा कोणता पॉइंट मिस झाला असेल, तर ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.